बेडगमध्ये लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी बेडगचे दैवश्री सांजुरबा मंदिर देवस्थानला चांदीची वाटी अर्पण केली। या अगोदर सांजुरबा मंदिरामध्ये मानाची छोटी चांदीची वाटी होती। आज लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी अतिशय साजेशी मोठ्या आकाराची चांदीची वाटी सांजुरबा मंदिरात अर्पण केली। या प्रसंगी सांजुरबा मंदिराचे सर्व पुजारी मानकरी तसेच नंदुशेठ शिंदे व पानंदलाल शशिकांत नलवडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती। या मंदिरासंदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की बेडग गावामध्ये वेगवेगळ्या देवतांना समर्पित असणारी बरीच मंदिरे आहेत। त्यापैकी सांजुरबा हे मंदिर असं म्हटलं जातं की आरगच्या गावकऱ्यांनी सांजीची वाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटीची वाड्यात पालखीमध्ये मिरवणूक काढण्याची प्रथा होती, जी आरगची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जात होती आणि म्हणूनच तिचे रक्षण करण्यासाठी बलिदान देण्यासही ग्रामस्थ कचरत नव्हते, ते टिकवण्यासाठी जगत होते। अशाच एका प्रसंगी बेडग येथील कोष्टी बांधव आपल्या कुटुंबियांशी भांडणानंतर मिरवणुकीत भाग घेण्यासाठी गेला आणि रागाच्या भरात वाटीवर हात ठेवला आणि वाटी घेऊन बेडगच्या दिशेने पळत सुटला। आरगचे लोक त्याच्या मागे लागले। रक्ताच्या तहानलेल्या जमावाला पाहून बेडगच्या वेशीपालांनी दरवाजे ठोठावले। संपूर्ण प्रसंगाची जाणीव झाल्याने गेट किंचित उघडले गेले, ज्यावर कोष्टीने डोके खाली घातले आणि त्यांना ते तोडण्यास सांगितले। हे केल्याने आरग ग्रामस्थांना फक्त त्याचे धड मिळाले। त्याच्या मागे धड बोलताना त्यांनी ते ऐकले। 1 मैल अंतर पार केले असेल तर ते धड पुन्हा बोललं, जिथं पातूर माझं धड नेशिला तिथं पातूर बेडगची शिव। मग त्यांनी त्याचे धड तिथे सोडून निघून गेले। त्या जागेवर एक दगड उभा राहिला, जो अद्याप तेथे आहे आणि त्यावरूनच आरग बेडगची सीमा मांडली जाते। त्यानंतर त्याचे डोके देखील झोपडीत पुरले गेले होते, परंतु आश्चर्यकारकपणे ते वाढू लागले। घाबरून गावकऱ्यांनी त्याच्या आईला बोलावून घेतलं आणि वाढू नये असा आशीर्वाद दिला। त्या ठिकाणी एक दगडाची शिळा उगवली, ज्यावर एक मंदिर बांधले गेले। ते सांजुरबा मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि अमावस्येला लागणाऱ्या मेळ्याच्या दिवशी सांजुरबा आणि सांजीची वाटी चेहऱ्याचा मुखवटा पालखीमध्ये ठेवला जातो आणि मिरवणुकीत नेला जातो। हा दिवस एक पवित्र दिवस मानला जातो आणि उत्साहाने साजरा केला जातो। या मंदिराचा पूजा करण्याचा अधिकार कोष्टी बांधवांना आहे।